नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आली आहे की जे काही कापूस सोयाबीनचा भाव आहे त्या भावासंदर्भात आता आणि भावांतर योजनेसंदर्भात आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे मित्रांनो, कारण की सोयाबीनसाठी जे काही महत्त्वाचे निर्णय शासनाकडून लावण्यात आले आणि MSP मध्ये देखील खरेदी होत नाही आहे। MSPच्या खाली 800 ते 900 रुपये जात असताना आणि जे काही सोयाबीन केंद्र शासनाने उभी केली होती त्या सोयाबीन केंद्रांमध्ये देखील आता शासनाकडून नियम लावण्यात आले की जो काही मॉइश्चरचा नियम आहे किंवा पर्सेंटेज आहे, म्हणजे जे काही ओल्याचं पर्सेंटेज आहे ते 12% असायला हवं होतं आणि त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे तो शेतामध्ये काढून आणि जे काही केंद्रांवर पोहोचल्यानंतर तिथे 15 ते 20 दिवस हा पडलेला होता। आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून एक नवीन नियम जाहीर करण्यात आलेला आहे की जो काही 12%चा नियम होता ओल्याव्याचा तो 12%वरून 15% करण्यात आले आहे। आता मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ह्या वर्षीचा जो काही MSP आहे तो MSP नुसार जर कमी भावात घेत असेल शासन तर आम्ही त्यांना भावांतर योजनेअंतर्गत 2024 मध्ये देखील त्यांना भावांतर योजना लागू करू आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना अनुदान देऊ। पण दुसरीकडे मोदी म्हणत आहे की शेतकऱ्यांना आम्ही 6000 रुपये भाव देऊ। या वर्षाची जी काही भावांतर योजना आहे ते मोदी म्हणतात की आम्ही त्याबद्दल मोदी तर काही बोललेच नाही, पण जे काही देवेंद्र फडणवीस हे सांगताय की आम्ही भावांतर योजना देऊ। आता भावांतर योजनेचा पण विषय असा आहे की ज्यामध्ये त्यांनी जे अटी जाचक टाकून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकरी परेशान आहे। शेतकऱ्यांना या वर्षीचाच पैसा अजून मिळालेला नाही। तर मग पुढच्या वर्षीचे जे काही फक्त त्यांनी सांगून ते नाही होणार, कारण की या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 ते 6 GR वेगवेगळ्या पद्धतीने कंटिन्युअसली काढण्यात आले, ज्याच्यामध्ये अटी शर्ती ह्या चेंज करण्यात आल्या आणि ज्या काही जाचक अटी टाकण्यात आल्या त्याच्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचं अजून अनुदान आलेलं नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच की आत्ताच्या घडीला आपल्याला जे काही त्यांनी ओल्याव्याचं दिलं आहे 12%वरून 15%, याच्यामध्येच आपल्या शेतकऱ्यांचं थोडंफार भलं होणारं आपल्याला दिसतंय, कारण की जो आपला सोयाबीन शेतामध्ये सडत होता तो आता आपल्याला चांगला दिसणार आहे, चांगला विकला जाणार आहे चांगल्या भावाने मित्रांनो। सो ही आनंदाची बातमी आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला तर मुळीच विसरत नका, जास्तीत जास्त शेअर करायचा। धन्यवाद।